नमस्कार मैत्रिणी, हे बघा आज आपण अगदी मस्त अशी तोंडाला चव नसली तर चव देणारी चटणी बनवायची बरं का। मग इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी लसूण घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 लिंबू घेतले। चला मग आता थोडंसं तेल वतायचं याच्यात आणि आपल्या ह्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्यात बरं का। मग मिरची ही कशी बनवायची पहा एकदा, अशा पद्धतीने एकदा परतून तर पहा। ही मिरची उगाच साधारण तेल वतले पाहू शकता आणि मिरच्या आपल्याला अगदी छान पद्धतीने ह्या परतून घ्यायच्या बरं का मैत्रिणी। खरंच मैत्रिणी, अशी जर चटणी खाल्ली ना तर खरंच तोंडाला चवीतीन महिनाभर चटणी टिकेल, अशी ही चटणी होते। आपण चटण्यांचे भरपूर प्रकार करतो वेगवेगळे, पण अशा पद्धतीने सुद्धा एकदा करून पहा। मिरच्या अगदी छान पद्धतीने ह्या परतून घ्यायच्यात पहा। मस्त मिरच्या परतून घ्यायच्यात पहा, अगदी कलर येतोपर्यंत एवढ्या परतायच्यात की त्या अगदी सॉफ्ट झाल्या पाहिजे बरं का मिरच्या, अशा पद्धतीने। आणि तुम्ही जर मिरच्या जर परतून ही मिरची केली ना तर मिरची खरंच खूप खायला चवदार लागती आणि आपल्या मिरचीचा पूर्ण हा कच्चापणा निघून जातो। ज्यावेळेस अशी टसटस मिरची करते ना, मग ते कसं कच्चापणा असतो त्याच्यामुळे ती टसटस करते। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मिरची परतून घेतली तर खूपच छान। त्याच्या हे बघा, लसूणही टाकून घेतलेला आहे, लसूणही अगदी मऊसूत असा हे होतो आपला। आणि त्याच्यानंतर आपण टाकून द्यायचे हे शेंगदाणे। शेंगदाणे बी अगदी खरपूस असे भाजायचे बरं का, डाग पडून द्यायचा नाही शेंगदाण्यांना आणि भाजून घ्यायचे पहा। मस्त असे भाजायच्यात खरपूस। आणि त्याच्यानंतर टाकायची तर 2 चमचे हावरी तीळ पाहू शकता मैत्रिणी, मी 2 चमचे हावरी तीळसुद्धा टाकलेत पहा, अगदी छान पद्धतीने। आता ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का। हावरी तीळ त्यानंतर टाकल्यावर अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं। आणि हे बघा, आता मी अगदी इथं कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे, तीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची पहा मैत्रिणी। अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वस्तू अशा छान परतल्या की ते खाली घ्यायचे आपल्याला लगेच पहा। आणि खरंच मैत्रिणी, एवढी छान चटणी होती, अगदी महिनाभर टिकेन अशी ही चटणी होती। पण काय महिनाभर तर राहणार नाही आहे। चला आता हे वाटून घेऊया आपण, हो का, थोडं थोडं करून आरबट चरबट असं मी वाटून घेणार आहे बरं का। आपल्याला वाटायचे आरबट चरबट, हे बघा। अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला वाटून घ्यायचे बरं का। आता मी तुम्हाला एक भांडं तर दाखवले वाटून, आता दुसरंही भरून घ्यायचं आहे आणि ते संपूर्ण आपण वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही। मिरची खूप छान होती मैत्रिणी। चला आता ही मिरची पुन्हा आपण इथं मी कढईमध्ये तेल ओतले, जिरी मोहरी टाकायची, पुन्हा मिरची परतून घ्यायची पहा। जिरी मोहरी छान तडतडून द्यायची मैत्रिणी, अगदी जिरी मोहरीची फोडणी खूपच छान असती आणि चवही खूप छान लागते। मग मला सांगा, अशा पद्धतीने तुम्ही कधी मिरची बनवली का हो? त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकणार आहे, कोथिंबीर अगदी छान पद्धतीने परतून घेणार आहे पाहू शकता तुम्ही। आणि आता टाकायची आपल्याला ती मिरची, आपण आधीच परतून घेतलेली आहे त्याच्यामुळं जास्त नाही परतायची, तिला थोडीच परतायची। आणि चवीपुरतं इथं मीठही टाकून घ्यायचे पहा। आता पूर्ण मिरची मी संपूर्ण परतणार आहे पाहू शकता तुम्ही, अगदी छान पद्धतीने मैत्रिणी परतायची। मैत्रिणी, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा। तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा, कोणत्या गावातून बोलता, म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात पोचला आहे। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मैत्रिणी ते सुद्धा सांगा। आता इथं जे आपण 1 लिंबू घेतलं होतं ते मी पिळून घेणार आहे बघा। लिंबाने अगदी छान अशी टेस्टी येते, त्याच्यामुळे एक संपूर्ण लिंबू याच्यात मी पिळून टाकणार आहे पहा। मस्त असं पिळून घ्यायचं आहे, चवही खूप छान लागते मैत्रिणी लिंबानी।
आता पूर्ण मिरची मी हलवते, पाहू शकता तुम्ही. छान अगदी परतून घ्यायची. तिखटपणा आंबटपणा अगदीच छान लागतं तिला, खूप चवदार लागते ही मिरची खायला. याच्या आधी मी तुम्हाला लसणाची मिरची दाखवली होती, ओल्या लसणाची मिरची पाहू शकता तुम्ही. बघितली असनच तुम्ही मैत्रिणींनो. मग जशी ती होती तशीच आजची ही मिरची पहा. आणि न पाणी अजिबात एक थेंबही याच्यात वापरलेलं नाही बरं का. चला मैत्रिणींनो, मिरची तर तयार झालेली आहे, पाहू शकता. आता मी तुम्हाला काढून दाखवते. पहा काय सुंदर मिरची दिसते आपली ही. आणि हावरी तेळाने मिरचीला अजूनच चव येते, लिंबानी हावरी तेळाने. पाहू शकता मैत्रिणींनो कशी झाली आहे. पहा मैत्रिणींनो, आवडली तर नक्कीच मला सांगा. एक लाईक एक सबस्क्राईब करा. पहा त्याच्यात असा लसूण आणि मिरची बी खूप छान लागते. चला मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.